नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा स्कॉलरशिप विषय गणित यामधील एक्झरसाइज 11.2 या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. यामधील प्रश्न हे व्हेरिएशनशी संबंधित आहेत. डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनव्हर्स व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये रेशो हा कॉन्स्टंट असतो आणि इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये प्रोडक्ट हा कॉन्स्टंट असतो. याचा वापर करून ही उदाहरणं सोडवायची. इफ द कॉस्ट ऑफ 9 किलोग्रॅम Alfonsa mangoes is rupees 1440. What is the cost of 2.5 किलोग्रॅम अल्फोन्सा मँगोज? म्हणजे 9 किलोग्रॅमची व्हॅल्यू दिलेली आहे, तर आणि कितीची काढायची? 2.5 किलोग्रॅमची. किलोग्रॅम जर कमी झालं तर काय होईल? त्याची व्हॅल्यू सुद्धा कमी होईल. म्हणजे हे डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण आहे. इथं बघूया किलोग्रॅम अँड देअर कॉस्ट. 9 किलोग्रॅम असेल तर व्हॅल्यू आहे 1440 आणि किती किलोग्राम केलं आहे? 2.5 किलोग्राम. आता इथं ऑप्शन्स बघूयात. 160, 400, 720, 250. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण हे 9 आणि 2.5 मध्ये काय रिलेशन येतं ते बघूयात. 9च्या हाफ काय येतो? 4.5. नीट लक्षात द्या. 9च्या हाफमध्ये काय येतं? 4.5. आणि परत ह्या 4.च्या हाफमध्ये काय येतं? 2.25. म्हणजे हाफच्या हाफपेक्षा थोडासा जास्त. हाफच्या हाफपेक्षा थोडा जास्त. मग याचा हाफ किती येतो? 1440चा हाफ येतो, याला 2 ने डिव्हाइड केला. 2 7 जा 14, 2 2 जा 720. आणि त्याच्या हाफपेक्षा मग थोडा जास्त येईल. तसं याच्या हाफपेक्षा आणखी थोडा जास्त. याचा हाफ किती येतो? हे 300, याचा येईल 350 आणि हे याचा 10. म्हणजे 2 3 जा 2 6 जा 6. मग 360 पेक्षा थोडा जास्त. इथं ऑप्शन बघूयात. हे येणार नाही. हे 720 हे येणार नाही. हे तर याच्यापेक्षा कमी आहे, हे येणार नाही. मग 360 पेक्षा थोडासा जास्त कोणता आहे? 400. म्हणजेच काय येईल याच्यामध्ये? 400 हे त्याचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 2. अशा ट्रिकने येईल. किंवा डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये रेशो कॉन्स्टंट असतो. मग हा म्हणजे काय येईल? हे 9/2.5 इक्वल्स टू 144 क्वेश्चन मार्क क्रॉस मल्टिप्लिकेशन केला इक्वल्स टू 2.5 इंटू 1440 डिवायडेड बाय 9. या पद्धतीने केलं तरी सुद्धा ह्याचं हे उत्तर येईल. पण आपल्याला एक्झॅक्ट उत्तर इथं ह्या जे ऑप्शन्स दिलेले असतात त्याच्यावरूनच इथं लक्षात येतं की हे येणार नाही, हे तर येणार नाही, हे येणार नाही. म्हणजे 360 जवळच असेल 400. मग याच्यामध्ये कमी वेळ आपल्याला लागतो. इफ ट्रेन टेक्स 210 minutes to cover a distance of 126 kilometers with the same speed, how long it will take to cover distance of 168 kilometers? म्हणजे आता इथं डिस्टन्स काय केलंय? इथं वाढवलंय. म्हणजे लागणारे मिनिट सुद्धा काय होतील? वाढतील. म्हणजेच हे कशाचं उदाहरण आहे? हे डायरेक्ट व्हेरिएशनचं. बघा, मिनिट्स अँड डिस्टन्स. 210 मिनिट्स, डिस्टन्स आहे 126 आणि डिस्टन्स किती आहे? 168. तर इथं मिनिट्स काढायचे आहेत आपल्याला. पहिलं आता या ठिकाणी इथे हे वाढलं म्हणजे हे वाढेल. आता इथं ऑप्शन्स बघूयात. 210 पेक्षा तर हे जास्तच असेल. 157 येणार नाही. 240, 280, 175.5. आता इथे बघूयात आपण हे कितीने वाढले. ठीक आहे. तर मग काय येईल? 168 मायनस 126 आणि याची सबट्रॅक्शन केली. हे 2 आणि हे 4, 42. कितीने वाढलं? हे 42. आता 42 काय आहेत? हे 126च्या किती आहेत? 1/3. किती आहेत? 1/3. 126 इंटू 1/3 किती येते? 3 1 जा 3, 3 4 जा 3 2 जा. म्हणजे मग इकडं वाढणारी सुद्धा काय असेल? 210च्या 1/3 असेल. इकडची वाढणारी सुद्धा 210. मग 210ची 1/3 किती येते? बघा इथे 210 इंटू 1/3. 3 1 जा 3, 3 7 जा आलं 70. मग याच्यामध्ये 70 ॲड केले. ते 0 8 and 2 280. ऑप्शन नंबर 4. म्हणजे हे 1/3 वाढलं, इकडं 1/3 वाढेल.
याचं आपण सबट्रॅक्शन काढलं 1/3, याचं पण मग इकडे 1/3 वाढेल. किंवा मग आपली नेहमीची पद्धत डायरेक्ट व्हेरिएशन असल्यामुळे हा इथे आलं इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 210 इंटू 168 डिवायडेड बाय 126. असं जरी केलं सुद्धा तर तेच उत्तर येतं. तुम्ही हे परत त्याला चेक करून घ्या. The distance between Kolhapur and Nashik can be covered in 6 hours at the speed 77 kilometers. आता बघा इथं वेळ दिला, टाइम किती आहे 6 hours आणि किती डिस्टन्स आहे 77 किलोमीटर. ठीक आहे. टू कव्हर द सेम डिस्टन्स इन 5.5 hour by how much should be speed in kilometers per hour is increase. आता या ठिकाणी काय केलंय, त्याची स्पीड कितीने इन्क्रीज करावं लागेल. इथं हा क्वेश्चन कितीने इन्क्रीज करावी लागेल असा प्रश्न विचारलाय. आता इथे बघा हे 6 hours मध्ये 77 किलोमीटर जातं. इथं आता टाइम कमी केला म्हणजे काय होईल, इथे आता त्याची जी स्पीड आहे, सॉरी हे स्पीड आहे, ते डिस्टन्स नाही, ही जी स्पीड आहे ही 77 किलोमीटर पर आवरनी पेक्षा जास्त वाढवावी लागेल. म्हणजे हे जर वेळ कमी झाला तर तेवढंच अंतर पार करण्यासाठी स्पीड वाढवावी लागेल. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे, हे इनव्हर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे. म्हणजे एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी क्वांटिटी वाढते, याला इनव्हर्स व्हेरिएशन असं म्हणतात. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग आता इथं बघू आपण, तर हे 6 इथं किती 0.5 म्हणजे फक्त अर्धा तास वाढलाय. म्हणजे इथे हे कॅल्क्युलेशन्स करणं अर्धा तासासाठी जाईल. टोटलला आपण 6ने 12 केलं, 12 म्हणजे अर्धा तासाचं किती होतात 12. म्हणजे इथं अर्धा तास किती होतील असे, हे 12 पार्ट्स होतील. त्यातला 1 पार्ट्स म्हणजे जर 12 पार्ट्स केले, 12ने डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला तर किती येईल, ते 12 5 जा 12 6 जा 72. मग त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असेल 6 पेक्षा थोडं जास्त कोणतं येत आहे 7 येत आहे. कोणतं येत आहे 7 किलो इतकी स्पीड वाढवावी लागेल. पण ठीक, आपण याला मेथडने बघूयात. आणखीन काय असतं याच्यामध्ये, द प्रोडक्ट इज कॉन्स्टंट म्हणजेच काय 5.2 इंटू इक्वल्स टू 6 इंटू 77, हा क्वेश्चन मार्क्स इक्वल्स टू 6 इंटू 77 अपॉन 5 इथं 5.5 येईल, ही 5 अँड हे म्हणजेच 5.5 याला इथे. आता या ठिकाणी हे डेसिमल पॉईंट आहे. हे डेसिमल पॉईंट जाण्यासाठी इथं 10ने मल्टिप्लाय करू, इथं 10ने मल्टिप्लाय करूयात. 6 इंटू 7 इथं 10ने मल्टिप्लाय केलं, हे जिथं 0 आलं, इथं 10ने मल्टिप्लाय केलं तर हे डेसिमल पॉईंट फक्त पुढं सरकेल. ठीक आहे. मग 11 5 जा 11 7 जा 77 आणि हे 0 आणि हे 5ने परत याला कॅन्सल केलं, 5 1 जा 5 इथं 2 आलं, 5 4 जा किती आली तर 14 6 जा 84. म्हणजे किती स्पीड लागेल नंतरची 84. आता इथं अगोदरची किती आहे 77, म्हणजे कितीने इन्क्रीज करावं लागेल तर 84 - 77 14 - 7 7 7 किलोमीटर्स. ठीक आहे. म्हणजे हे या पद्धतीनं सुद्धा इथं, किंवा आपण हा अंदाज बांधला इथं, याचे हाफ म्हणजे अर्धा घंट्याचे किती होतात 12 भाग होतात. मग इकडं त्यातला एक भाग याला 12ने भागील प्रयत्न केला तर ते 6 पेक्षा थोडंसं मोठं जातं, म्हणजेच काय असेल इथं 7 येत होऊ शकते. अशा प्रकारे सुद्धा हे सोडवता येतं. क्वेश्चन नंबर 4. 12 वर्कर्स कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 10 days. 12 वर्कर्स 10 days. If the number of workers are reduced to 1/3 of the ओरिजिनलच्या 1/3 केले, द नंबर ऑफ वर्कर्स कमी केले, देन हाऊ मेनी मोर डेज वुड बी रिक्वायर्ड टू कम्प्लीट द सेम वर्क. मग त्याला किती दिवस आणखीन जास्त लागतील, म्हणजे हे पेक्षा किती आणखीन जास्त लागतील. आता इथं जर वर्कर्स कमी केले तर लागणारे दिवस काय होतील, ते पूर्ण काम करण्यासाठी लागणारे दिवस हे वाढतील. म्हणजे हे इनव्हर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे. आता बघा तिथे वर्कर्स आणि डेज, 12 वर्कर्स 10 days.
आणि वर्कर्स किती केले, 1/3 ऑफ इट्स ओरिजिनल. म्हणजे आता 12 वर्करच्या 1/3 केला. 3 1 3 3 4 म्हणजे किती वर्कर्स केले, 4 वर्कर्स केले. मग 4 वर्कर्स जर केले, आता हे कितीनं झालं, 1/3 कमी झालं. मग काय होईल या ठिकाणी, आता हा 1/3 इकडे वाढलेला असेल, हा काय असेल, वाढलेला असेल. म्हणजे हा कशाचा 1/3 येईल या ठिकाणी, 10 हे 30चा कितीचा असेल ते, 3 बघा इकडं 4 3 12, 10 3 30. हे जे आहे हे ज्या प्रमाणात कमी झालं हे त्याच प्रमाणात वाढलं. आता याच्या इथून लक्षात नाही आलं तरी बघा, 4 त्रिक 12 आणि हे 10 त्रिक 30, हे तिकडं इथं जसं 1/3 कमी झालं, इथं 3 टाइम्सने ते वाढलं. ठीक आहे, या पद्धतीनं पण करता येईल. किंवा इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं, प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. 12 आणि 10चा प्रोडक्ट येतो 120. मग 4ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 120 येईल, तर 4 30, 34 120. ऑप्शन नंबर. आता इथं काय विचारलं, मोर डेज. आता किती लागतील, 30 डेज. म्हणजे किती मोर लागतील, पहिले किती होते 10, नंतर लागले 30, म्हणजे किती दिवस वाढले, मग 20 डेज इन्क्रीज, 20 दिवस आणखीन जास्त लागतील तेच काम करण्यासाठी. असं दोन्ही मेथडने मी सोडून देत आहे, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल आणि याच्यामध्ये कमी वेळेमध्ये सोडवलं जाईल अशा प्रकारच्या पद्धतीचा तुम्ही सराव करा. A vehicle covers a distance 42 kilometers in 1 hour. How much distance will it cover in 20 minutes at the same speed? आता 1 hour आणि इथं मिनिट्स दिलेत, हे अवरमध्ये दिले, हे मिनिट्समध्ये दिले. आपण याचं युनिट एक सारखं करू शकतो. आता 1 hour म्हणजेच काय, 60 मिनिट्स. 60 मिनिट्समध्ये किती जाते, 42 किलोमीटर. किती मिनिट्स विचारले, 20 मिनिट्स. हे किती झाले, याच्या 1/3 झाले, 20 त्रिक 60. मग हे किती त्रिक, 42 म्हणजे 40. एकदम सोपं आहे, 14 त्रिक 42. म्हणजे किती लागेल, ते किती असेल त्याची स्पीड, 14 किलोमीटर्स. काय असेल त्याची स्पीड, 14 किलोमीटर्स. हे डिस्टन्स तेवढं तर कव्हर होईल. म्हणजे 1 hour म्हणजे 16मध्ये 42 किलोमीटर्स, म्हणजे 20 मिनिट्समध्ये 14 किलोमीटर्स. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 6. If 30 worker finish a particular job in 56 days, how many more workers how many more जास्तीचे should be employed to finish the same job in 24 days? How many more workers should be employed? आता बघा इथे हे वर्कर्स 30 वर्कर्स आणि इथे डेज 56 डेज. आता इथं काय केलंय, मग डेज हे कमी केलेत, किती आले, 24. म्हणजे त्या नंबर ऑफ वर्कर्स काय होतील, वाढतील. मग ते जे काम 36 दिवसामध्ये 30 वर्कर 56 दिवसात करतात, तर 24 दिवसामध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, तिथे नंबर ऑफ वर्कर्स हे वाढवावे लागतील. आता किती वाढवावे लागतील, म्हणजे हे उदाहरण, म्हणजे इकडचं वाढलं, कमी केलं तर इकडचं वाढेल, हे इनव्हर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे. आणि इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं, द प्रोडक्ट इज द कॉन्स्टंट. ठीक आहे, आता हे टाइम्समध्ये पण आपण इथं बघूया, इथे प्रोडक्ट कॉन्स्टंट म्हणजे याचा प्रोडक्ट आणि याचा प्रोडक्ट हा कॉन्स्टंट असतो. क्वेश्चन मार्क इंटू 24 इज इक्वल्स टू 30 इंटू 56. त्याला क्वेश्चन मार्क इज इक्वल्स टू 30 इंटू 56 अपॉन 24. इथे हे 6 ने डिव्हिजिबल आहे. 6 1 6, 6 4 जा, हे 6 5 जा, हे 4 ने आहे, 4 1 जा 4 आणि 4 4 जा, आणि किती 14 5 जा 70. म्हणजे इथे किती असेल, 70 वर्कर्स लागतील टोटल काम करण्यासाठी. म्हणजे हाऊ मेनी मोर वर्कर्स शुड बी एम्प्लॉईड, किती आणखीन एम्प्लॉईड करावं लागतील जास्तीचे, तर 70 अगोदर किती होते 30. म्हणजे 40 मोर वर्कर्स शुड बी एम्प्लॉईड टू फिनिश द सेम जॉब इन 24 डेज. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. आणि टोटल किती लागतील, मग 70 लागतील. पण आपल्याला काय विचारले, किती जास्तीचे लागतील, तर आपल्याला आणखी किती वाढवावे लागतील, त्याच्यामध्ये 40 वर्कर्स हे वाढवावे लागतील. क्वेश्चन नंबर 7. X is directly proportional.
किंवा एक्स व्हरायज, याचा अर्थ काय होतो, एक्स व्हरायज डायरेक्टली विथ वाय. इफ एक्स इक्वल्स टू 35 अँड वाय इक्वल्स टू 14, देन फाइंड विच ऑफ द फॉलोइंग इज द इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन हा काय 7th मधला क्वेश्चन्स नाही, 7th सिलेबसमध्ये नाही, ते 8th मध्ये आहे. तरी आपण बघूया. आता जर डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर काय असतं इक्वेशन, एक्स इक्वल्स टू के वाय. एक्स इक्वल्स टू के वाय, व्हेअर के इज द कॉन्स्टंट, की ज्या ठिकाणी के हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. आता इथे एक्सची व्हॅल्यू किती आहे 35 इक्वल्स टू के, आणि वायची व्हॅल्यू किती आहे 14. मग आता इथे आणि के किती आला, कॉन्स्टंट किती आला 35/14. इकडं मल्टिप्लिकेशन नाही, इकडे जाते डिव्हिजनमध्ये, आणि कशाने डिव्हिजिबल आहे 7. 7 2 जा 7 5 जा, देअरफॉर बघा के कॉन्स्टंट आला 5/2. काय आला के 5/2. मग या ठिकाणी एक्स इक्वल्स टू के वाय, एक्स इक्वल्स टू के वाय, एक्स इक्वल्स टू केची व्हॅल्यू आली 5/2 वाय. आता हे 2 इकडे डिवाइडमध्ये, इकडे ते मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, म्हणजेच काय येईल, हे 2x इक्वल्स टू 5y, 2x इक्वल्स टू 5y. याचं काय असेल इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 8. फ्रॉम द गिव्हन व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय इन द टेबल फाइंड विच काइंड ऑफ व्हेरिएशन, कोणत्या प्रकारचं व्हेरिएशन आहे, एक्झिस्ट बिटवीन देम अँड फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्स, त्यातला पर्याय कोणता असेल. आता बघा इथं हा इथे दिलेला आहे 4, एक्सची व्हॅल्यू 4ची 3 झाली, म्हणजे इथं ही व्हॅल्यू काय झाली, तर डिक्रीज झाली, कमी झाली. आणि वायची व्हॅल्यू मग 6ची 8 झाली, म्हणजे ही वाढली. म्हणजे एक्सची व्हॅल्यू कमी झाली, वायची व्हॅल्यू वाढली, म्हणजेच हे कोणतं व्हेरिएशन आहे, हे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. इनव्हर्स व्हेरिएशनचे 2 ऑप्शन्स आहेत. आणि मग इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं, त्याचा प्रोडक्ट हा कॉन्स्टंट असतो. आता बघा याचा प्रोडक्ट येतो 6 4 जा 24, 8 3 जा 24. मग इथंचला सुद्धा प्रोडक्ट किती आला पाहिजे 24, म्हणजे 24ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 24 असेल, तर 1ने, म्हणजे इथली व्हॅल्यू काय असेल 1. इनव्हर्स व्हेरिएशन अँड व्हॅल्यू 1. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 9. इन डायरेक्ट व्हेरिएशन देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन सर्कम्फरन्स अँड रेडियस ऑफ सर्कल. आता डायरेक्ट व्हेरिएशन आहे कशामध्ये, सर्कम्फरन्समध्ये आणि रेडियस ऑफ द सर्कल. वेन सर्कम्फरन्स इज 22, सर्कम्फरन्स 22 आहे, त्यावेळेस रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर. हे सेंटीमीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटरमध्ये आहे. व्हॉट इज द सर्कम्फरन्स इफ रेडियस 35, आणि रेडियस 35 असेल तर सर्कम्फरन्स किती असेल. आता हे कितीने वाढलं, हे कितीने इन्क्रीज, हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, हे जितकं पट वाढेल तितकं हेच वाढेल, डायरेक्ट व्हेरिएशन असल्यामुळे. इथे दिलेलंच आहे, त्याच्यामध्ये सर्कम्फरन्स आणि रेडियसमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. म्हणजे हे 35 कसे आले, तर याला 10ने मल्टिप्लाय केलं, 3.5ला 10ने मल्टिप्लाय केलं 35 आले. मग डायरेक्ट व्हेरिएशन असल्यामुळे इकडे सुद्धा कितीने याला मल्टिप्लाय करावं लागेल, 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 22ला 10ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 22 हे 0. काय येईल मग या ठिकाणी 220 सेंटीमीटर, 220 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1.